श्रीराम. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. समर्थांनी मनाला उपदेश करताना मद, मत्सर आणि दंभ हे विचार टाळावेत असं सांगितलेलं आहे. क्रोध हा दोन प्रकारचा असू शकतो, एक हितकारक आणि दुसरा खेदकारी. अभ्यासासाठी आई मुलाला रागावते किंवा औषध घेण्यासाठी डॉक्टर रोग्याला रागावतात, काम पूर्ण करण्यासाठी साहेब हाताखालच्या माणसाला रागावतात. हा हितकारक क्रोध आहे. पण खेदकारी क्रोध नको असं समर्थांचं म्हणणं आहे. माणसाचा स्वभाव क्रोध निर्माण व्हायला कारणीभूत असतो. स्वभाव तापट असेल तर तो चिडण्याचं निमित्त शोधतो, पण त्याच्या या स्वभावामुळं तो सर्वत्र अप्रिय होतो. कामाचा अतिताण, फाजील महत्त्वाकांक्षा, अहंकार ही क्रोध निर्माण होण्याची कारणं आहेत. ज्या कारणासाठी आपण रागावतो ते खरंच तितकं महत्त्वाचं आहे का याचं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं. क्रोधानं माणसाची विचारशक्ती नष्ट होते. जसं वाहनांना ब्रेकची गरज असते तशी मनाला क्रोधावर नियंत्रणाची आणि संयमाची गरज असते. त्यासाठी आपण आपला क्रोध एकतर्फी चालू ठेवावा. आपल्याला जे वाटतं ते भगवंताला सांगावं. चेहरा प्रसन्न आणि हसरा ठेवावा. दुसऱ्या चरणामध्ये नको रे मना काम नाना विकारी असं समर्थ म्हणतायत. एखादी गोष्ट प्रकर्षानं हवीशी वाटणं याला शास्त्रामध्ये काम असं म्हणतात. भूक लागणं हा निसर्ग आहे, पण अमुकच गोष्ट आत्ता खायला मिळाली पाहिजे हा काम आहे. तर अशा कामरूपी गरजांचं रूपांतर व्यसनाकडं होतं. आपल्या इच्छा वासना यांची यादी न संपणारी असते. मग आपण या व्यसनांचे गुलाम बनतो. वाममार्गानं पैसे मिळवायचे आणि ते अयोग्य ठिकाणी खर्च करायचे हे कामवृत्तीचं प्रतीक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसानं लोकांची कामं करण्यासाठी लाच घ्यायची आणि त्याच्या मुलानं रात्रीच्या पार्ट्या करण्यात तो पैसा खर्च करायचा. अशा कामवृत्तीमुळं भोग वाढतो आणि त्यातून विक्षिप्त समाज उदयाला येतो. समर्थांनी मनाला उपदेश करताना मद, मत्सर आणि दंभ हे विचार टाळावेत असं सांगितलेलं आहे. मद म्हणजे ताठा, गर्व, दर्प, उद्धटपणा, उर्मटपणा आणि उद्दामपणा. आपल्याकडं जे आहे त्यापेक्षा खूप जास्त आहे हे दाखवणं म्हणजे मद. एकदा का मदाचा शिरकाव झाला की बोलताना मस्ती जाणवते. दुसऱ्याला तुच्छ लेखणं, इतरांचा पाणउतारा करणं, वरिष्ठांची टिंगलटवाळी करणं, इतरांच्या सद्गुणांकडे दुर्लक्ष करणं असे विविध दोष त्याच्या अंगी दिसू लागतात. मदाबरोबरच लोभ, मत्सर आणि दंभ हेही शिरकाव करतात. आपल्याला हवी असलेली वस्तू दुसऱ्याला मिळाली की त्याला हेवा वाटू लागतो. मत्सरामध्ये अंतःकरणाची क्षुद्रता, स्वभावाची नीचता प्रकट होते. दुसऱ्याचं सुख, प्रगती न पाहणं हे मत्सराचं उगमस्थान आहे. मान सन्मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि लौकिक या गोष्टी हव्याशा वाटतात, पण ज्यामुळं त्या प्राप्त होतात अशा चारित्र्य, त्याग, विद्वत्ता, तप अशा गोष्टी मात्र अंगीकरण्याची तयारी आपली नसते. मग माणूस ह्या सर्व गोष्टी आपल्याकडं असल्याचं ढोंग करतो. त्यासाठी पूजापाठ, तीर्थयात्रा, यज्ञयाग, व्रत, भगवे कपडे, देशसेवेचा देखावा, निस्पृहतेचा आव आणणं अशी सोंग तो करत राहतो. त्यामुळं तात्पुरती प्रसिद्धी मिळतेही, पण परिणामी ते अनिष्ट ठरतं. वर्तनालाही खोटेपणाची चटक शेवटी माणसाचा घात करते. म्हणून हे ओझं, हा भार वाहू नको असा उपदेश श्री समर्थ करतायत.
जय जय रघुवीर समर्थ। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। श्रीराम